नमस्कार. आपणा सर्वांनाच माहिती आहे की उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022-23 ते 26-27 या कालावधीमध्ये केंद्र पुरस्कृत हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ही 21 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या सूचना आपणास ज्ञात व्हावा म्हणून हा एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. ही परीक्षा रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी असून सकाळी 10 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये या परीक्षा घेण्यामागचा उद्देश जो आहे, हा केंद्राचा उद्देश की सर्व जनता जी आहे, जिचे वय 15 वर्ष ते पुढील वयोगट असेल, यामध्ये सर्व वयोगटातील जी लोक आहेत ती निरक्षर न राहता साक्षर होतील आणि त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित होतील, हा त्याचा प्रमुख उद्देश असल्या कारणाने हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. मग ह्या कार्यक्रमांतर्गत ही जी परीक्षा आहे 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता परीक्षा सुरू होईल आणि परीक्षेचं वेळापत्रक जर म्हणाल तर 10 ते 5 मध्ये 3 तासाची परीक्षा असणार आहे. परीक्षेमध्ये 3 विषय असणार आहेत, ज्यामध्ये भाषा, गणित हे 2 विषय असतील आणि वाचन, लेखन आणि गणित अशा पद्धतीचं 3 प्रकारात 50-50 मार्काचे 3 घटक असतील. यामध्ये आपण पाहिलं की 15 वर्ष वयोगट आणि त्या पुढील वयोगटातील सर्वच शिकाऊ वृत्तीचे जी व्यक्ती आहे या व्यक्तींचं आर्थिक साक्षरता, कायदेविषयक त्यांच्यात साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी, जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण या सर्वांचा समावेश असणार आहे. ही परीक्षा घेण्यामागचा जो उद्देश आहे तो तर स्पष्ट आहे आणि त्यानुसारच उल्हास मोबाईल ॲपवर असाक्षरांची नोंदणी करून ही परीक्षा जे असाक्षर आहेत त्यांची परीक्षा 21 सप्टेंबर 2025 रोजी FLNAT यामध्ये होणार आहे. ह्याची नोंदणी झालेली आहे, परंतु परीक्षेत बसलेले नाहीत असे पण म्हणजे मागील 2024 रोजी ज्यांची नोंदणी झाली होती पण ते परीक्षेस बसलेले नव्हते असे जे आहेत त्यांची सुद्धा परीक्षा होणार आहे. त्यानंतर जे व्यक्ती अशा आहेत जे निरक्षर आहेत आणि त्यांची नोंदणी आता ह्या वर्षी झालेली आहे त्यांची परीक्षा होणार आहे. त्याच जोडीला जे विद्यार्थी ही जे नवभारत साक्षरतेमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांनी परीक्षाही दिलेली आहे, परंतु त्यांच्यामध्ये परीक्षा होऊन ज्यांचे गुणांकन अपेक्षित गुण त्यांना प्राप्त झालेले नाहीत आणि त्यांची सुद्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. मग यामधल्या महत्त्वाच्या सूचना बघा की या चाचणीसाठी त्यांनी सिलेबस दिलेला होता. उल्हास भाग 1, उल्हास भाग 2, उल्हास भाग 3, उल्हास भाग 4. येताना या परीक्षेसाठी असाक्षर व्यक्ती जी आहे त्यांची जी परीक्षा होणार आहे त्यांनी सोबत एक आय कार्ड साईजचा फोटो सोबत आणावा, जेणेकरून नोंदणी फॉर्मवर तो लावता येईल आणि म्हणूनच या असाक्षर व्यक्तींनी स्वतःचा एक फोटो आणायचा आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र जे आहे ते असेल किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासबुक, बँक पासबुक जे आहे याचं कोणतंही प्रूफ जे आहे जे ओळखपत्र म्हणून त्यांनी घेऊन यावं, जेणेकरून या उत्तरपत्रिकेमधलं पहिलं पान भरणं सोपं जाईल. प्रश्नपत्रिका ही मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान यांच्याशी संबंधित 3 भागांमध्ये विभागलेली आहे. 3 भाग मिळून 150 गुणांची परीक्षा असणार आहे. अनुक्रमे भाग क हा वाचन असेल, त्याला 50 मार्क आहेत. भाग ख लेखन आहे, त्याला 50 गुण आहेत. तर भाग ग 50 गुण आहेत, ज्याच्यामध्ये संख्याज्ञान असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% अर्थात 16.5 गुण अनिवार्य आहेत आणि या 150 गुणांपैकी 33% गुण म्हणजे 49.5 गुण अनिवार्य असतील.
कोणत्याही एका भागाचे 33% गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त 5 वाढीव गुणच देता येतील, परंतु 3 भागांचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. परीक्षेची वेळ आपणास माहितीच आहे 10 ते 5 ही असेल, पण प्रत्यक्ष पेपरचा कालावधी त्यांचा 3 तासांचा असेल. जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मात्र 60 मिनिटं जास्तीचा वेळ देण्यात आलेला आहे. हा परीक्षार्थी जो आहे तो सकाळी 10 वाजता 10 ते 5 या कालावधीमध्ये कधी पण येऊ शकतो. परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीची असणार आहे, त्यामुळे परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी देण्यात यावी. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही एकत्रित असेल. आता पुढची गोष्ट अशी की आपण बैठक क्रमांक जो देतो तो 14 अंकी प्रमाणात असेल. जसं आपणास माहिती आहे की आपण UDAS 11 अंकी डिजिट आपला नंबर आहे. 11 डिजिटचा नंबर आहे आणि त्यामध्ये राज्याचा आपण 27 असतो. जिल्ह्याचा कोड 2 अंकी तो आहे तो. ब्लॉक कोड, ग्राम कोड, स्कूल कोड असा आपला UDAS नंबर पूर्ण तयार होतो आणि त्याच्याच पुढे बैठक क्रमांक आपल्याला द्यायचा आहे 001, 002 या पद्धतीने आपण हा कोड तयार करणार आहोत. म्हणजेच 11 अंकी UDAS नंबरच्या पुढे आपण त्या दिवशी उपस्थित असलेल्या परीक्षार्थीला आपण कोड देणार आहोत दुसरा, की पुढचे 3 अंक डिजिट नंबर देणार आहोत. असं 14 अंकी आपला परीक्षार्थीचा कोड तयार होईल. आता महत्त्वाची गोष्ट अशी की परीक्षा जे दिलेले आहेत परंतु सुधारणा आवश्यक, नीड इम्प्रूव्हमेंट असा शेरा प्राप्त असलेले असाक्षर तसेच 2025-26 आत्ता उल्हास मोबाईल ॲपवर नोंदणी असलेले असाक्षर हे देखील परीक्षेला प्रविष्ट होतील. तसेच मागील वर्षी नोंदणी झाली होती परंतु ते परीक्षेला बसलेले नव्हते असे सुद्धा परीक्षेला प्रविष्ट होतील आणि आजच दिलेल्या सूचनेनुसार की जे डायरेक्ट परीक्षेसाठी ज्यांची नोंदणी नसेल परंतु ते परीक्षेसाठी जर हजर झाले तर त्यांची नोंदणी करून त्यांना सुद्धा आपल्याला या परीक्षेला बसवता येईल अशा वरिष्ठांच्या आलेल्या सूचनेनुसार ही सूचना देण्यात येत आहे. आता एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जेव्हा आपण परीक्षार्थींच्या प्रश्न आपल्या उत्तरपत्रिकेवरती काही महत्त्वाच्या ज्या माहिती आहेत ती भरत असतो, त्यावेळेला पर्यवेक्षकांच्याच मदतीने उत्तरपत्रिकेवरती इंग्रजी अंकांमध्येच माहिती अचूक भरणे आवश्यक असते. तर या परीक्षकांनी त्यांना मदत करून तो UDAS नंबर आणि आपला जो नंबर दिलेला आहे, हा परीक्षा क्रमांक जो लास्ट 3 डिजिट देणार आहोत, ही माहिती अचूक भरावी. लक्षात घ्या, जिल्ह्याचा नंबर महाराष्ट्र राज्य स्तरावरती आपला जिल्हा कोड आहे 27, राज्य कोड आहे आपला 27, त्यानंतर जिल्हा कोड 25 आणि मग आपला तालुका कोड असेल तो, मग वॉर्ड कोड, स्कूल कोड आणि मग बैठक क्रमांक अशा पद्धतीने आपण UDAS नंबर आणि 3 डिजिट पुढचे असे भरू शकतो. प्रत्येक परीक्षा केंद्रावरती 1 ते 999 हे परीक्षार्थी असू शकतात आणि म्हणूनच या ठिकाणी लास्टला 3 डिजिट नंबर देण्यात आलेले आहेत. जिथे असाक्षर विद्यार्थी सापडलेले आहेत ते सर्व परीक्षार्थी केंद्र असणार आहेत. परीक्षेचे माध्यम मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तमिळ, बंगाली या सर्व माध्यमातून ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. उत्तरपत्रिकेतील माहिती आणि उत्तरे लिहिण्यासाठी परीक्षार्थींनी काळ्या पेनचा किंवा निळ्या शाईच्या पेनाचा वापर करावा. काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. इतर कोणत्याही रंगाची शाई पेपरला वापरू नये. उत्तरपत्रिका मात्र तपासणीचं नियोजन जेव्हा मुख्याध्यापक करतील तेव्हा उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लाल शाईचा पेन वापरावा. उत्तरपत्रिका तपासून SLMA मार्फत देण्यात येणाऱ्या एक्सेल शीटमध्ये ऑफलाईन नोंदणी तक्त्यानुसार असाक्षरांची माहिती, गुणांची डाटा एंट्री करावी. याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्र देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका ही शिक्षणाधिकारी यांनी जेव्हा आपण त्यांना देतो तेव्हा त्यांना सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात ईमेल केली जाईल आणि त्यानुसारच शाळांपर्यंत गोपनीय पद्धतीने ही
प्रश्नपत्रिका पोचली जाणार आहे। युडायस प्लस क्रमांक प्राप्त शाळा ज्या आहेत त्यांनी असाक्षरांची नोंदणी केलेली आहे। अशी प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र म्हणून असेल। केंद्र प्रमुखांना केंद्र संचालक नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत। ही परीक्षा 21 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे आणि आपल्याला लागणाऱ्या महत्त्वाच्या सूचना या सर्व व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या आहेत। तरीही आपण आपल्या स्तरावर जेव्हा परीक्षा 21 तारखेला होणार आहे त्या दिवशी आपल्या किंवा त्याच्या 2 दिवस अगोदर आपल्या शाळेच्या दर्शनी भागामध्ये या संदर्भामध्ये माहिती लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून आसपास सर्वांना ही माहिती मिळेल की आपल्या या शाळेत असाक्षरांची परीक्षा होणार आहे। धन्यवाद। काही माहिती आपल्याला आवश्यक असेल तर कमेंट करा, जेणेकरून आपल्यापर्यंत प्रॉपर माहिती मिळेल। धन्यवाद।